तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुंबई पुण्यानंतर आता नाशिकमध्येही सीएनजीच्या दरामध्ये वाढ. नाशिकमध्ये सीएनजी ₹1.35 महागला. दर प्रति किलो 96 ₹50 रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या प्रवास खर्चातही वाढ होण्याची शक्यता. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दुर्गाडी परिसरात तणाव. मुस्लिम बांधवांचा किल्ला परिसरामध्ये नमाज, तर पायथ्याशी दोन्ही शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. हिंदूंना प्रवेशबंदी केल्याचा आरोप. देशभरात बकरी ईद साजरी होणार. मुंबईमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद. पुण्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे निर्णय. सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरूच राहणार. मनोज जरांगे पाटलांची आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद. जरांगे आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता. प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागावाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल. जागावाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली. सकारात्मक निर्णय होईल. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. अमेरिकेचा इराणवर पुन्हा हवाई हल्ला. होर्मुझच्या आसपासच्या ठिकाणांवर अमेरिकेने 4 ड्रोन पाडल्याचा दावा. 3 दिवसांमध्ये अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.